ही घाईची गडबड अशी लगबग चालू झालेली आहे. त्याच्यामुळे लगीन घाईसाठी आता आपल्याला नवीन काहीतरी लॉन्च करावं लागेल आणि म्हणूनच टोपी. येस, टोपी तर आहेतच. त्यासोबतच क्लच. या वेळेला मी टोटली नवीन सगळेच्या सगळे कलर्स आणलेले आहे. आधीपेक्षा खूप वेगळे हँडलवाले क्लच आहेत. छान अगदी. आतमध्ये आपला एक मोबाईल आणि आपलं सामान, पैसे आरामात राहील. चेन सुद्धा दिलेली आहे, जेणेकरून आपण लग्नांमध्ये अगदी आरामात मिरवू शकतो. कारण की आपल्याला प्रश्न पडतो ना, की बाबा साडी नेसल्यानंतर आपण आपला मोबाईल ठेवायचा कुठे? पर्पल कलर होता आधीचा, हा आहे त्यानंतर पिंक कलर. पुढचा हा जो आहे आपला, हा ब्लॅक कलर आहे. येस, ही फ्रंट साइड आहे, ही बॅक साइड आहे. बघू शकता तुम्ही. हे थोडंसं असं टिल्ट करायचं आणि हे असं ओपन होतं, अगदी नाजूक. हे असं ओपन करायचं. प्रत्येक क्लचमध्ये चेन दिलेली आहे. येस, जेणेकरून आपण हे ॲज ए स्लिंग बॅग म्हणून सुद्धा यूज करू शकतो. पिंक पर्पल. येस, खूप सुंदर सुंदर असे हे सगळेच्या सगळे शेड्स आहेत. ब्लू, ऑसम, सुपर्ब, एक नंबर. खूप जास्त डिमांड होती ह्या सगळ्याच्या सगळ्या क्लचेसची. आपलं काम सुद्धा चालूच होतं आणि अजूनही चालू आहे. यापुढे सुद्धा आपण अजून भरपूर नवनवीन व्हरायटी रोज तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करणार आहे. बऱ्याच जणांना लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून काय द्यायचं हा एक प्रश्न असतो. त्यांच्यासाठी हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. येस, सो हे जे क्लचेस आहेत त्यांची प्राईस तुम्हाला सगळ्यांना मला माहिती, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला या क्लचेसची प्राईस काय आहे. या सगळ्यांची प्राईस आहे फक्त आणि फक्त 850 रुपीज. 850 रुपयांना हा क्लच तुम्हाला मिळणार आहे. आणि येस, मला बरेच लोक विचारतात की लीना, आम्हाला जर होलसेलमध्ये हवं असेल तर किती पीस घ्यावे लागतील. येस, यू नो दॅट वी आर अ मॅन्युफॅक्चरर, होलसेलर अँड रिटेलर्स. सो तुम्हाला कमीत कमी 6 पीस घ्यावे लागतील. 6 पीस जर तुम्ही घेतलेत तर तुम्हाला हे सगळेच्या सगळे होलसेल प्राइसमध्ये मिळणार आहे. होलसेल प्राइस म्हणजे किती, तर 650 रुपये फक्त. येस, 650 रुपयाला पर पीस तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्हाला कितीही पीस लागू द्या, म्हणजे अगदी 100, 150, 200, 400, 500 जरी पीस हवे असतील तरी सुद्धा ते आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि जर नसले तर ते आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो. येस, बिकॉज यू नो दॅट वी आर अ मॅन्युफॅक्चरर, होलसेलर अँड रिटेलर.